कीर्तनरूपी सेवेकरता उच्चारलेला अभंग मान भगवत भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जिजाऊरावांना पाषाण उत्पन्न पाचवे वेदाचे निर्माते या जगाच्या पाठीवरती ज्यांनी पंचमवेद गाथा दिला अनाथांचं साधकांचं वारकऱ्यांचं ज्यांना बाप म्हटलं जातं विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारा यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग मात्र 2 चरणाच्या संत आपल्या जीवनात आले आणि 2 चरणाच्या संतांचं दर्शन आपल्याला झालं तर काय होतं त्याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग विठ्ठल शब्दाचं बारकाईने जर निरीक्षण केलं काय भारी शब्द वापरलेत महाराजांनी काय गोड शब्द वापरले महाराज काय म्हणतात संत दर्शन ह्या लाभ पण काय लाभ उजळले भाग्य आता काय सांगतात संतांच्या सानिध्यात गेलं संतांचा संग घडला संतांचं दर्शन झालं उजळले भाग्य आता बघा जन्मापासून देवानं तुम्हाला आम्हाला भाग्य दिलेलं आहे पण सगळ्याच भाग्य काम करतं असं नाही काय कायचं भाग्य संतांच्या दर्शनासाठी थांबलेलं असतं जोपर्यंत संतांचं दर्शन होत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनात काय चांगलं होत नाही कधी कधी तुम्ही पाहिलं असेल मामांचं नुसतं दर्शन केलं तर जे दुःखात जीवन होतं ते सुखात येतं का फक्त दर्शनाचा लाभ म्हणून महाराज सांगतात की बाळूमामांसारख्या संतांचं जीवनात दर्शन झालं तर काय होतं पहिली गोष्ट उजळले भाग्य आता भाग्याला उजाळे उजाळ अंधारात काळोख्यात पडलेलं भाग्य त्याला उजाळा आणण्याचं काम संतांचं दर्शन करतं म्हणून आणि अवघी चिंता वाढ दुसरी गोष्ट म्हणजे भाग्याला उजाळा येतो आणि चिंता महाराज अभंगात काय सांगतात अवघी चिंता जोशीपूरकर अवघी चिंता वारली आपल्या तुम्हाला मराठी कळते ना माझी भाषा कळते ना अवघी चिंता अवघी चिंता वारली वारली शब्द कुठं असतो आमच्या गावातली अक्का काही कसं कळतं हे कळतं अवघी चिंता वारली म्हणजे आमच्या अशी पाहुणी म्हणजे एखादी मरून गेली तर ती मेलं असं कसं म्हणायचं म्हणून आपण काय म्हणतो वारली अर्थ त्याचा एकच आहे की मरून गेली मग इथं महाराज काय म्हणतात चिंता वारली चिंता पळाली म्हणत नाही चिंता गेली म्हणत नाही चिंता संपली म्हणत नाही चिंता वारली म्हणतात म्हणजे चिंता मरूनच गेली चिंता गेली असती तर परत आली असती चिंता कुठंतरी थांबली असती तर परत उगमतीचा झाला असता पण मेली याचा अर्थ पुन्हा येणे शक्य नाही एकदा का बाळूमामासारख्या संतांची संगत घडली संतांचं दर्शन घडलं की जीवनात जेवढ्या काही चिंता आहेत ते मेल्याशिवाय गेल्याशिवाय वारल्याशिवाय राहणार नाही म्हणून अवघी चिंता वारली कारण संत दर्शन ह्या लाभ कारण हा संतांच्या दर्शनाचा लाभ आहे काय पद्मनाभ जोडला संतांच्या दर्शनानं ऐका तुम्ही देवाकडे गेला आणि देवाकडे गेल्यानंतर तुम्हाला संत भेटतीलच असं नाही पण संतांकडे गेला तर 100% देव भेटल्याशिवाय राहणार नाही पंढरीच्या पांडुरंगाकडे गेला तर सकल संत भेटतील असं नाही पण सकल संताकडे गेला तर पंढरीचा पांडुरंग भेटल्याशिवाय मात्र राहणार नाही तुम्ही मामाच्या दरबारात आला मामांसोबत आपल्याला मामांसोबत विठ्ठल रुक्मिणीचं सुद्धा दर्शन घडतं आणि मुळे महाराजांचं सुद्धा दर्शन घडतं कारण हा संताचा दर्शनाचा लाभ आहे की जगाचा मालक संताच्या ठाई असतो मग संत काय करतात संपुष्ट हे हृदय पेटी हृदयात असणारा भगवंत दाखवून देण्याचं काम करतात कारण कामध्ये होता ठेवा याच्यामध्ये देव आधीपासूनच आहे पण गोम काय झाली माहितीये का देव आधीपासून आपल्यात आहे पण आपल्याला जाणता येत नाही ओळखता येत नाही आपल्यात असणारा देव दाखवून द्यायचं ओळखून द्यायचं काम जर कोण करत असेल संत करतात म्हणून अभंगामध्ये
जे लोक म्हणतात नाही नाही अमावस्या आम्ही घरात बाहेर काही नाही मला नवं वाटतं एवढी भीती का बाबा अमावस्याला असं होतं कसं होतं काही नाही तर आमच्या आजीने महाराज अमावस्याला ती सुमती अमावस्याला बाहेर चालला मग लेवड्या पुढ्यातनं जाऊ आता हे मागं लागतंय काय लोकांचं असतं आता मला इकडचं माहिती आहे मला तुमचा नाही अनुभव नाही बरं इकडचा अनुभव आहे मला आमच्या मावश्या सहज बोलून जाते काय लय वेळ झाडाखाली उगारावू नको कोणत्या चिंचच्या का त्या वडाच्या कुठल्या झाडाखाली चिंचच्या का हे मला बी माहित नाही चिंचच्या झाडाखाली जास्त उगारावू नका त्याच्यावर असतंय काय महाराज काय म्हणलं तुम्ही सांगा ना म्हणलं काय त्याचं असतंय काय असतंय काय पावा तुमच्या भूत असते भूत कारण काही लोक तिथं किती अंधश्रद्धा आपल्या मनामध्ये मला असं वाटतं तुम्ही बाळूमामाचा भंडारा लावलाय ना ऐका राजा हो काय हो ऐका जरा बाळूमामाचा भंडारा कपाळाला लावलाय मुखामध्ये बाळूमामाचं नाव आहे मग भूता केटाला येड्या बघायला आपल्याला घाबरायची काय गरज आहे एवढा मोठा जगाचा मालक आपल्या सोबत आहे कुठलंही दूध कुठली गाडी कुठली अमावस्या आपल्याला काहीच करणार नाही कारण बाळूमामाचा भंडारा लिखावा आपल्या सोबत साक्षात मामा आपल्या सोबत असणार आधी सांग तुम्ही भूताला नाही घाबरता का नाही नरसिंहपूरकर भूताला घाबरता का तुम्ही घाबरत नाही तुम्ही कुणालाच घाबरत नाही कुणाला म्हणजे कुणाला नाही घाबरत तुम्ही इकडं भूताला घाबरता खरं सांगा खरं बघा महाराजांनी विचारलं डेअरिंग मध्ये असं म्हणायचं नाही खरं भूताला घाबरता खरं खोटं बोललं तर तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ आहे ते मग खरं सांगा भूताला भूत भूत महाराज भूत आमच्या घरातच आहे घाबरायचं काही विषय नाही पण ऐका काय आता काही लोक डेअरिंग मध्ये म्हणतात मला तर आम्ही भूताला घाबरत अच्छा नाही घाबरत नाही घाबरत ठीक आहे जी लोक भूताला घाबरत नाहीत त्यांनी आजच्या रात्री 3 वाजता स्मशानभूमीत जाऊन बसायचं पठ्ठ्यावरून काय झालं तर माझ्याकडे यायचं नाही तुमचा माझा काही संबंध म्हणून नाहीच म्हणते तुला सांगायचं काय माहितीये का भूताला घाबरत नाही म्हणतो रात्रीच्या 3 वाजता जाग आली बाथरूमला जायचं म्हटलं तरी जाऊ वाटत नाही हा भाग झाले नको भीती तर आहे पण तुम्ही घाबरत नाही घाबरतो मला असं वाटतं तुमचा मामांवर विश्वास आहे ना कशाला घाबरायची गरज नाही अजून बोली माझं बोलणं थोडं कडवट लागलं बरं का मी एक गोष्ट कडू बोलते पण खरं बोलते तुम्हाला कडू वाटू दे कडवट वाटू द्या पण माझं असं असतं आपण कारल्यासारखं राहावं थोडं कडू असावं पण गुणकारी असलं पाहिजे आणि त्याच्यामुळे माझं बोलणं तुम्हाला पोचेल काय काय लोकांना ते गळ्यामध्ये काही घालतात म्हणजे घालून आता या मताची मी नाही पण जर मामांवर एवढा मोठा जगाचा मालक ताईत म्हणून आपल्यासोबत फिरतोय तो आपल्यासोबत असताना गळ्यात ताईत घेऊन फिरायची काय गरज आहे राजावर एवढा जगाचा मालक आहे तुमचा मामांवर विश्वास आहे ना सगळे दोरे काढायचे मामांपाशी ठेवायचे मी दोरे घातले पण मामाच्या विश्वासानं घातले गळ्यात नाही बरं का हातात आहेत माझ्या बाबांचे आधी गळ्यामध्ये माझं सांगणं आहे की गळ्यात फक्त एकच मामांचं काय असेल रुद्राक्ष ठेवा मामांचा भंडारा एखाद्या पुढे बांधून ठेवा पण जर तुम्ही दोरे वगैरे गळ्यात बांधत असाल मला असं वाटतं सगळे मामांपाशी काढून ठेवा मामा नाही एक म्हणा मामा याच्यापेक्षा जास्त तुमचा विश्वास आहे इथनं पुढं याच्या नादी लागत नाही आणि या पठ्ठ्याचं तुमच्या काय करायचं तुम्ही फक्त बघून घ्या राजा त्या दिवसापासून मामा आपल्या केसाला सुद्धा धक्का लागू देत नाही मामांवरती पाहिजे आणि ती विश्वास श्रद्धा तुमची आमची मामांवरती आहे म्हणून आज सोमवारी अमावस्या आहे आणि त्यानिमित्त सुंदर असं एक दिवशी कीर्तनाचं नियोजन आहे पण फार गोड असा कार्यक्रम आहे आणि सुंदर असे मंडप आता खरं पाहायला गेलं हे आपलं कार्यालय अगदी आपल्या भागामध्ये फार प्रसिद्ध आहे त्या कार्यालयात बरेच लोकांची लग्न लागली बऱ्याच लोकांनी संसाराला सुरुवात केली आल्या आल्या कार्यालय जरा रिकामं दिसत होतं आमचे ते काका गेले हा ते काका जे बाबा तुम्ही मागं नका बघू हा बाबा तुम्हालाच म्हणते तुम्हाला ते आम्हाला चांदस मध्ये भेटले होते ना तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला तुमचं कीर्तन घ्यायचंय अनेक लोक येतात आग्रहानं 8 तासाला माझं कीर्तन ऐकण्याकरता फार तळमळीने आले
माणसं घ्या म्हणून कोण येणार आहे म्हणलं. पण जसं कीर्तन चालू झालं तसं इकडून माणसं आहे तिकडून माणसं आहे. जरा तुमच्यापेक्षा जास्त आमच्या महिला मंडळीची श्रद्धा मामांवरती लय आहे. बघा किती आले किती. दिवसभराचा कामाचा ताणतणाव आहे, भांडणाचा ताणतणाव आहे, मारामारीचा ताणतणाव आहे, सगळ्याचं टेन्शन आहे. सगळ्याचं टेन्शन सोडून बाई कुठं आली बघा कीर्तनाला आली. तर तुम्ही कधी बायकाने एवढं गप्प बघितलेलं का? माझ्या कीर्तनाला एवढं शांत बसले काय खरं सांगते. आपण नाही तुम्ही मनापासून चांगली, मी तुम्हाला वाईट म्हणत नाही, पण कसं असतं परिस्थितीमुळे तुम्हाला बदलावं लागतं. जसा देश तसा वेश. पण सुंदर महिला मंडळ आज तुमच्यापेक्षा सुद्धा जास्त आत्मयतीनं प्रेमानं या ठिकाणी कीर्तन सेवा श्रवण करण्याकरता उपस्थित माझ्या माता वर्ग या ठिकाणी आहेत. करावं तेवढं आपलं कौतुक. आणि सगळं पिवळं पिवळं दिसतं बरं का. सगळ्याच्या कपाळाला भंडार आहे ती एक गोष्ट चांगली मला आवडतं. कपाळाला भंडार आहे तो माणूस इथं येऊन काय कामाचं आहे. भंडारा तर प्रत्येकाला लावलाच पाहिजे. आता इथं बसणाऱ्या आमच्या महिला मंडळ सगळं सोडून इथं टेन्शन मुक्त होऊन बसायचं. सगळं सोडायचं, कामाचं ताणतणाव सगळं सगळं आता सांगितलं ते सगळं बाजूला सोडायचं. अधिक महिन्याचा शेवट आहे, अमावस्या वारी आहे, ते सोमवती अमावस्या, बाळूमामाचा दरबार आहे, कीर्तन चांगलं चालू आहे. त्याचं टेन्शन डोक्यामध्ये आणायचं नाही. आज आपल्याला कीर्तन बाळूमामा शब्द करून काय करायचं. अधिकस्य अधिकम फलम, अधिक पुण्य पदरात पाडून घ्यायचंय. म्हणून सगळ्यांना अंतःकरणाचं काम करून कीर्तन ऐकायचं आणि पुढे जाता जाता एकदा प्रेमानं मोठ्यानं बाळूमामाचा गजर करायचा. रवानी बाळूमामाच्या नावानं. एवढी माणसं असल्यासारखं दणदणीत खणखणीत आवाज आला पाहिजे. जरा मोठ्यानं आवाज येऊ द्या, प्रेमानं आवाज येऊ द्या. कारण एवढं मोठं कार्यालय असं घुमलं पाहिजे, हे का नाही राजा है ना. चांगली पैलवान पोर एक म्हणा जरा आपला भागच कसा आहे. एक सुद्धा असं दिसणार नाही चांगली दष्टपुष्ट खात्या पिता घरची माणसं आहे. एखादी महिला म्हणत जरा जोरात मोठ्यानं आवाज आला पाहिजे. बाळूमामाची भक्त आहे ना आपण, बाळूमामाची सेवेकरी आहे ना आपण, बाळूमामाची आपण श्रद्धेने निष्ठेने सेवा करतो. तर बघा आता मामांची इथं पालखी मामांची आपण सेवा करतो. पण मामा राहिला कुठे आहेत? आत्मापूरला. कुठे आहेत मामा? कुठे मामा? आत्मापूरला. आत्मापूरचे बाळूमामा आपल्या नरसिंहपूर मध्ये आले पाहिजे. एवढ्या मोठ्यानं जयघोष झाला पाहिजे. म्हणजे ते आले पण इथं कीर्तनात आले पाहिजे बरं का. एवढ्या मोठ्यानं मामांपर्यंत आवाज गेला पाहिजे. कुठं आव कुठं 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 आत्मापूरला आवाज गेला पाहिजे. आत्मापूरला बरं काय. बाहेर बसणारी मंडळी तुम्ही बाहेर बसला तरी मी तुम्हाला वगळून नाही देणार. सगळ्यांनी मोठ्यानं जयघोष करायचा. कीर्तन झाल्यानंतर प्रसाद आहे ना. हा मग जरा जोरात चांगली भूक लागली पाहिजे. हो प्रसाद भरपूर गेला पाहिजे. सगळ्यांना मोठ्यानं जोरानं आनंदानं सगळ्यांनी हात वरती घ्या. सगळ्यांना ज्याच्या ज्याच्या कानावरती माझा आवाज पडतोय की हात वरती मोठ्यानं जयघोष करायचंय. बाळूमामाच्या नावानं. हा आवाज कारण आवाज आहे तर आवाज आहे. आवाजाशिवाय किंमत नाही हो. म्हणून हा मोठ्यानं प्रेमाने. तर बाळूमामाचा जयघोष का करायचं माहिती का. कारण आपले बाळूमामा म्हणजे कोणी साधी व्यक्ती नाही हो. साध्या माणसात जन्माला यावं, साधी मेंढर न राखावी, पण तरी सुद्धा देव अवतार द्यावा. का माहितीये का. कारण बाळूमामा असतानाच कोण होते. बाळूमामा बाई ग बाई ग बाई ग.
100 रुपये. मग बघा चालतंय ना. त्यामुळे तुमचं सहकार्य मला लाभलं पाहिजे. सुंदर असं नियोजन, विशेषतः या आपल्या कार्यालय मालकाकरता सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अनेक कार्यालय पाहिजे, आपण बऱ्याच कार्यालयामध्ये जातो, पण माझ्या दृष्टीत सूर्यवंशी दादा सूर्यवंशी या ठिकाणी त्यांच्याकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण की जर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर कार्यालय अनेक आहेत, पण कुठल्याही कार्यालयामध्ये सहसा असे मामांना आणून मामांची सेवा करून मामांच्या नावानं कीर्तन भंडारण असं सहसा पाहायला मिळत नाही. पण हे आपल्या इथं घडतंय ते सगळ्यात मोठं आहे. म्हणून कार्यालय मालक असणारे त्यांचे मनापासून आभार. संपूर्ण असणारे बाळूमामाचे सेवेकरी जे सेवा करतात, बरेच काही माणसं, बऱ्याच काही मुली मामांच्या सेवेकरता या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या द्या. सेवेकरी मंडळी, सेवेकरी अर्थातच मामांचं अगदी दुसरं रूप म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही म्हटलं तर, कारण की मामा त्या सेवेकऱ्यापाशीच असतात म्हणून तर त्यांना सेवा करता येते. संपूर्ण असणारे टाळकरी मंडळी, छोटे छोटे लेकरांना सुद्धा एकदा जोरदार टाळ्या द्या. आमच्या विजेचे भाऊ या ठिकाणी, काका या ठिकाणी आहेत, आमचे असणारे काका या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण असणारे माझ्यापेक्षा मोठी वडीलधारी मंडळी, आमचे बाबा ताई आमच्या या ठिकाणी आहेत, आमची आजी या ठिकाणी वेळावेळी काढून उपस्थित आहेत. सगळे अगदी मंडळी या ठिकाणी आहेत. सगळे शूटिंगवाले दादा या ठिकाणी, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. सुंदर अशी त्यांची साऊंड सिस्टीम आहे. फार करावं तेवढं कौतुक कमी. सुंदर साऊंड सिस्टीम, त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. सिस्टीम कशी असू द्या, किती मोठी सिस्टीम आहे याच्यापेक्षा लावणारा किती मोठा आहे, किती ज्ञानी, हे महत्वाचं आहे. ऑपरेटिंग सुंदर करतायत, त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी. दादा तुम्हाला पण मी सांगते बरं का, माझ्या मनासारखी सिस्टीम शेवटपर्यंत राहिली तर माझ्या पाकिटला 100 रुपये बक्षीस राहील. सुंदर साऊंड सिस्टीम आधी करू मंडळी. आता वेळ आपल्याकडे थोडा कमी, त्यामुळे अंतकरणाचं काम करून कीर्तन ऐका. पण कीर्तन ऐकत असताना लक्षपूर्वक कीर्तन ऐकत असताना कुठली तरी पोरगी कीर्तन सांगते म्हणून ऐकायचं नाही, ऐकायचं का नाही? हा ऐकायचं, पण कुठली तरी पोरगी सांगते म्हणून नाही. ज्ञानोबा तुकोबाची आणि बाळूमामाची लेक कीर्तन सांगते म्हणून ऐकायचं. एखादी महिला तिने लेकराला जन्म दिला तर 5व्या दिवशी लेकरू जन्मलेला 5व्या दिवशी दिवा लावून ठेवायची का? सटवाई यायची आणि काय करायचे?
हा नशीब लिहायची भविष्य लिहायची कुठं कपाळावरती लिहायचे पण तिने अंधारात काही चुकीचं लिहू नये याच्याकरता दिवा लावला जायचा दिवा आता दिवा पण नाही सगळं आहे दिवा कारण आता एका दिव्याची गरज नाही आता दिवा लागलेले आहेत आता सगळं हॉस्पिटलमध्ये त्याच्यामुळे दिव्याची काही कमी नाही हो दिवा लावून ठेवायचे मग ही सटवाई आली की सटवाई प्रत्येक माणसाचं मी असो तुम्ही असो कुणी असो प्रत्येकाचं भविष्य नशीब कुठं लिहिलंय कुठं आहे कपाळावरती आहे बरोबर कपाळावरती आहे मग ऐका या कपाळावरती जेवढं लिहिलंय ना त्याच्यापेक्षा जास्त आणि त्याच्यापेक्षा कमी माणसाला कधीच मिळत नाही जेवढं लिहिलंय तेवढंच मिळणार जर तुमच्या कपाळावरती तुम्ही डॉक्टर होणार आहे तर होणारच कुठल्याही परिस्थितीत असू द्या साधी मेंढरं राखायला तुम्ही जाऊ द्या तुमच्या भविष्यात तुमच्या कपाळात तुम्हाला IAS व्हायचंय IPS करायचंय तुम्हाला जे पदाधिकारी बनवायचं तुमच्या कपाळावरच लिहिलेलं आहे तर तुम्ही होणारच कारण ते लिहिलेलं आहे तुम्ही भले महाराजाच्या घरी जन्माला आला भले तुम्ही एका पुढाऱ्याच्या घरी जन्माला आला शिक्षकाच्या घरी जन्माला आला पण तुमच्या नशिबात साधं निवांत मौज मजा मस्ती इतराची निंदा करणारा माणूसच जर तुमच्या कपाळाला लिहिलेला आहे तर तेच होणार दुसरं होणार कारण जेवढं कपाळावर लिहिलंय त्याच्यापेक्षा जास्त आणि त्याच्यापेक्षा कमी मिळत तुम्हाला सांगू का इकडं लई कळत नाही पण इकडं लगेच कळतंय खाना खुना सगळं कळतंय हुशार आहे हुशार बाई का हुशार आहे आणि मग पहा जेवढ्या कपाळावरती लिहिलंय तेवढ्याच आपल्याला मिळणार आहे मग बाळमामाचा भंडारा का लावायचा महाराज त्याचं कारण आहे एकदा का बाळमामाचा भंडारा या नशीब लिहिलेल्या कपाळावरती लावला तर ते नशीब बनवण्याचं सामर्थ्य मामाचा भंडारा येतो म्हणून आणि हा भंडारामध्ये साक्षात मामा आहे मामा म्हणजे भंडारा आहे भंडारा उगाच पिवळा नाही हा भंडारा पिवळा आहे ना त्याचं कारण राजा हो हा पिवळा भंडारा फक्त कपाळाला लावा पिवळा भंडारा पिवळा सोन्यासारखं तुमचं पिवळं जीवन करून टाकेल त्याच्याकरता कपाळाला भंडारा लावा कारण स्वतः भंडारामध्ये मामा आहे मामाविषयी बोलायला गेलं तर मामा म्हणजे कोण Yeah.
कठीण असते राजा आपल्याला. आपण मामा आपल्याला त्यांच्याकडे बोलून घेतायत म्हणजे कुठंतरी काहीतरी चुकतंय आपलं, कुठंतरी सेवेत आपण कमी पडतोय, कुठंतरी काहीतरी राहिलंय जे पूर्ण करायचं म्हणून मामा त्यांच्याकडे आपल्याला बोलून घेतात. म्हणून आपण जर मामाच्या सानिध्यात जातोय तर सेवा करा, कारण त्यांची सेवा केली तर या भाग्याला उजाळा येणार आहे म्हणून सांगतात. आणि भाग्याला नसता उजाळा नाही तर एकदा का भंडारा लावला तर उजाळा. मामाचा जय घोष केला, अहो बालमामाच्या नावाने नुसतं चांगलं म्हटलं तरी उजळलंच भाग्य. मला असं वाटतं ज्याला वाटतं आपल्या जीवनातलं समस्येचं चांगलं व्हावं त्यानं म्हणावं बाळमामाच्या नावानं. आणि मामाची ताकद पण अशी बघ का, कधी कधी असतं की मामांची ताकद अशी आहे की मामांसाठी जास्त बोलायची सुद्धा गरज नाही, नुसतं आपण एवढं म्हटलं बोला 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 निमरीत फुल झालेली दिसते. आता दुसरं शिरत नाही वाटतं, 4 दिन कमी आहे जरा. हा काय आपलं बोला 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 बाळमामाच्या नावानं. हा चांगलं तेवढं येते जोरात म्हणायला, त्याच्या आतलं मागलं खरं म्हणून मामाच्या नावाने चांगलं म्हटलं तर सोनं याच्याकरता चांगलं भलं देवा चांगलं भलं. गरीबाचं चांगलं केलं, मामाने
किती लोकांचं चांगलं झालंय आणि किती लोक चिंता पळाली. एक माणूस होता ज्याला चिंता होती. कशाची माहितीये का? त्याच्या नावावरती एक केस चालू होती. केस पाय रान गेलं, शेत गेलं, सगळं गेलं, लेकरं बाळं रस्त्यावरती आली. त्याला प्रश्न पडला, अरे ज्याच्यासाठी केलं ते रस्त्यावर आहे, जगून काय उपयोग आहे? त्यानं वाट धरली, पंढरीला गेला. पंढरीला कशाला गेला विचारा ना. पंढरीला गेला, लोक दर्शनाला जाते. दोंड्याच्या महिन्यात सासू सासऱ्याला, आई बापाला, जावयाला नदीत नेऊन आंघोळ घालते. कुठल्या? आपल्याला चंद्रभागा जवळच आहे, लांब नाही. आपलं किती भाग्य. चंद्रभागा येतं, संगम येतं, भीमा येतं, नीरा येतं, देव येतं, राग येतं, नरसी भगवंत येतं, सगळं येतच आहे. पण तरी आपल्याला जायचंय काशीला. जा 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 शिवा जा. म्हणजे जाऊन या मताची मी नाही. आपले देव आहे. हिंदू धर्म आपल्या हिंदू धर्मात जन्माला घातलंय तर देव धर्म आपण केलं पाहिजे. आपण गावाच्या मातीला कधी पाणी घाला गेला नाही तू आणि तिकडे चालला रे पैसे भरून. आधी जवळचे तरी देव कर. इथं बसणार असे कित्येक महिला आहेत. शब्द देऊन सांग तिकडे असतील. इथं अशा कितीतरी महिला असतील ज्यांनी अजून पंढरपूर पाहिलं नाही. अजून म्हणजे एकदा गेले असते 15 वर्षातनं, 20 वर्षातनं एकदा, 30 वर्षातनं एकदा, 12 वर्षातनं काय काय महिलांनी तर 5 वर्ष झालं पंढरपूर पाहिलं. म्हणजे जवळच आहे, 40 किलोमीटरवर पंढरपूर आपल्याला. तरी जाता आलं. मावशी गेलता का पंढरपूरला? पंढरपूर पंढरपूर खरं बोला, खरं. खोटं बोला ना तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ आहे. गेलता का पंढरपूरला? पंढरपूरला जाणारे जरा हात वर करा बरं. मी पण त्यांना नाही सांगा, तुम्हालाही सांगते. पंढरीला जाणार तुम्ही राजा महिला म्हणा, तुमचा आहे विश्वास. तुम्ही शेजारीला गोड बोलणार का? चल चल, अधिक महिना आंघोळी करून येऊ, चल दोंडा लावून दोंडा चल. हिथं आली नाही कधी. हिथं पिकाप करून गेली, पिकाप करून जा बाया जा. काही म्हणतो तुम्हाला माझं सांगण्यात त्यांनी कुठपर्यंत देव देव करा. जरा तुम्ही पण करा की देव देव. त्यांना एकच देव पावलाय ते बाजार, तुम्ही आता पाहून घ्या. देव देव जरा देवा धर्माला जा जा. तीर्थयात्रा खाली महिन्यात लय महत्व होतं पण झालं, संपलं, गेलं. आता पुढल्या वर्षी, पुढल्या ना आता 3 वर्षांनी आता चान्स नाही म्हणतो आहे. श्रावण महिना येते आज आहे. अनेक महिन्यामध्ये आहे ना आपल्याला ते करता आलं पाहिजे. आपण करत नाही. आता अधिक महिला मंडळाचे गम असते. शेजारी लय गडबड नागत लय भारी असते पंढरपूरमध्ये. अहो काय पाटल्या काय चुड पाटल्या गेल्या जाते वय. देव राहिला बाजूला काही ना मान. तिथं गेलं मी एखाद्या शेजारीला तर घरनं फोन आला, अक्का तू ना पुढे जास्त नानाने कोंबड्या इकूनच टाकल्या. तू पुढे जास्त बोकडाला गिरायचं आणलो. अक्काचं मन पंढरपूरमध्ये राहत नाही. नाही सगळं ध्यान कुठं? कोंबड्या घरी घरी. अक्का पुढे जातच नाही. आणि मग अक्का सगळ्या पंढरपूरमध्ये काढवा काय या शेजारी. हो येतं की तुम्हाला? या शेजारी मला पण देवदर्शनाला जा, कुठेही जा, काळजीपूर्वक जा. गडीचा भरोसा नाही. प्रसंग असे घडतात बघा. एक फोनवर
चुकीचे घटना आली, 14 जणांचा मृत्यू झालेला. आपल्या जवळच तांदळवाडी आपल्या वेळापूरच्या पुढं सागर प्रशासनाला तांदळवाडी रोडवरती विहिरीत पिकअप पडून 14 जणांचा मृत्यू, त्यात ते 8 जण म्हणजे मृत पावले, बाकीचे जी म्हणतात म्हणून सांगितलं. पण ती बातमी जेव्हा पाहिल्यानंतर बातमीच्या खाली माझी एक सवय आहे, मी लोकांच्या कमेंट बघत नाही, म्हणजे माझ्यावरचं बघत नाही पण लोकांचं. ते फोटो होता, व्हिडिओ होता, त्याच्या खाली म्हणलं वाचा लोकांचं मत त्याच्यावर आहे. तर त्याच्या खालची जेव्हा कमेंट वाचल्या त्यात एक जण म्हटला होता की बहुतेक ते जेवढे पिकापमध्ये होते ना ते सगळे मसवडला सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. 14 लोक दर्शनावरून परत येताना ते झालं. मग त्याच्या खाली एक जणांनी कमेंट केली होती, बघा ज्या देवासाठी तुम्ही गेला त्या देवानंच तुम्हाला वाचवलं, नाही तर देव कशाला करता, राजावर देव नाही. सरळ लिहिलं त्यांना, देव नाही. माझी फार इच्छा होती उत्तर द्यावं, पण माझं असं आहे मी फोनवरती तोंडावरती कधीच काही बोलत नाही, म्हणजे मी पाठीमागं बोलते असं नाही. माझा एकच राजा, मग एक जे सांगायचं ते ह्याला सांगायचं बरोबर काम करते. म्हणून माझी विशेष तिथं ते गेले दुःखच आहे. मुळात मला असं वाटतं आपल्या सर्वांच्या वतीनं, वारकरी संप्रदायाच्या वतीनं जेवढे त्या घटनेत मृत पावले ते हृदयाला पिटाळून टाकणारी घटना, म्हणून ते छोटं एक लेकरू तुम्ही पाहिलं असेल, फार छोटं होतं, त्याने जग सुद्धा पाहिलं नव्हतं. त्याला जेव्हा त्या पाण्यातनं बाहेर काढलं ना ते बघितलं टचकन डोळ्यात पाणी. मग तेवढी लेकरं जर मरून जात असतील तर वाईट वाटतं. म्हणून सगळ्याच्या वतीनं, वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्या लेकरांना, त्या प्रत्येक व्यक्तीला ज्या त्या घटनेमध्ये मृत पावले भावपूर्ण श्रद्धांजली. कशा घटना होऊ नये, पण घटना घडल्या म्हणून देवाला दोष देणं चुकीचं आहे. त्या माणसाने जे लिहिलं ते मला खटकलं, त्या घटनेविषयी मलाही दुःख आहे, पण ते लिहिलं ते चुकीचं आहे की देव नाही. देव कुठं होता, देवानं पाहिलं. तुम्ही बारकाईनं विचार करा ते राजा हो, एवढा मोठा तो रस्ता आहे, पंढरपूर हायवे तो आहे, त्या रस्त्यावर मोठी वाहतूक होते. मोठी वाहतूक असताना रस्त्याच्या कडेला विहीर आली कुठून, तुम्ही विचारा ना. देवाला जाब का विचारा, तुम्ही सरकारला जाब विचारा. सरकारला जाब विचारा, जरी एवढा मोठा रस्ता बांधला, रस्त्याच्या कडेला जी विहीर होती त्याला जाई ठोकता नाही आली, त्याला मोठा कटाळा नाही करता आला. तुम्ही त्यांना विचारा ना, तुम्ही देवाला का विचारताय की देव आहे तर काय झालं. अरे देव आहे, देवानं तुम्हाला मान निर्माण केलं, म्हणजे देव म्हणत नाही शेजाऱ्याचं बांधकोर, देव म्हणत नाही शेजाऱ्याचं चुकल्या लाव, देव म्हणत नाही याचं त्याचं भांडणं लाव, देव म्हणत नाही गोवा गुटखा खा, देव म्हणत नाही भांडणं कर, देव म्हणत नाही मारामारी कर, देव म्हणत नाही खून कर, देव म्हणत नाही वाईट वाग. देवानं जन्म दिलाय आपल्याला, कसं वागायचं कसं जगायचं आपण ठरवायचं. चुकतो आपण, चुका झाल्या की मामांकडे देवाकडे जायचं, तुम्ही नाही, तुम्ही होता तर कुठं होता, तेव्हा संकट कशाला आले, तर त्यांची काय चूक आहे. कधी तर त्या घटनेचं तुम्ही त्रास घ्या ना. एवढं मोठं सरकार आहे तर का तिथं विहिरीला सगळी सोयी सुद्धा नाही, बरं तीही जाऊ द्या. तुम्ही बारकाईने विचार करा, रस्ता सोडून पिकअप जर विहिरीत जात असेल तर ड्रायव्हरला नेमकं झालं काय. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करा ना. देवालाच का दोष देतं, काही झालं एखाद्या माईचं लेकरू तिच्या डोळ्याने एकच मरून गेलं तर ती सहज देवाला शिव्या देते. का देवा माझ्यासोबत वाईट का केलं, पण ताई तू जरा विचार कर, देव तुझ्यासोबत वाईट का करेल, कुठंतरी तुझं काहीतरी चुकलं असेल असं का वाटत नाही तुला. आपल्या पायाला लागणारी ठेस सुद्धा देवाला दिलेली नाही, आपल्या कर्मानं लागली नाही, कारण कर्मण्यवाधिकार असते गीतेमध्ये सांगतात. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले आगा कर्मी जे उरावे, सुख दुःखी जीव भोग भोगावे, जीवनात जेवढं सुख येतं जेवढं दुःख येतं ते कर्माने येतं, तर देवाला काय दोष द्यावा का. मग आपण काही झालं की देवाला दोष, देवाला नाव ठेवणं, देवाचं असं तसं. म्हणून मला असं वाटतं तीर्थयात्रा करा, देवाला जा, कुठेही जा, स्वतःच्या जबाबदारीवरती आणि व्यवस्थित जा, चांगलं जा. आम्ही घरनं गाडी निघाली ना तेवढं लांब कीर्तन जातो. माझ्या मामाने मला नाही दिले, मामांच्या जीवावरती लय लांब फोन येतात. उद्या परवा दिवशी नाशिकला जायचं, चंद्रपूरवरून जाऊन आलो, चंद्रगडवरून आणि लांब ठिकाणी मामा स्वतः बोलवतात. तेव्हा गाडी चालू केली ना आम्ही एकच म्हणतो, मामा चाललंय, फक्त जसं चाललोय तसं माघारी आणू. असं आपण म्हणू शकतो, मामा माघारी आणू शकतात, पण वाटतं जर आपणच गाडी अशी ते ट्रेंडिंग निघलंय, हा होऊ द्या असं, होऊ द्या तसं, ते मामाने सांगितले करायला. हो, आणि मग मात्र देवाला द्यायचा. माझा विषय तो सांगायचा नाही, पण मला सांगायचं स्वतःच्या जीवावरती सगळं चांगलं करा, देवाला दोष देत बसू नका. देव अडचणीत मदत करतो नाही असं नाही, पण अडचणीत पडा असं देव म्हणत नाही.
बघा आणि म्हणून तो पंढरपूरला गेला. तुम्ही आम्ही स्नानाकरता पंढरपूरला जातो, तो माणूस स्नानाकरता नाही गेला, पंढरपुरामध्ये जीव सोडायला गेला. जीव सोडायला का? त्याला नको वाटलं, बदनामी नको वाटली, जीव सोडायला निघाला. आणि जाता जाता कुणीतरी सांगितलं आत्मापूरचे बाळमामा पंढरपूर मध्ये आले. त्यानं विचार केला असंही मरणार आहे तसंही मरणार आहे, मग मरणारी एकदा बाळमामाला पाहू, एकदा पाहावं. पण चंद्रभागेतला पाय बाजूला काढला आणि मामाला पाहण्याकरता निघाला. एवढ्या जीवाला तळमळ लागली त्याच्या की मामा एकदा भेटले पाहिजे. जीव कंठाशी आला, आता मरणार आहे, मरायला तर चालला होता, पण मामा भेटले पाहिजे. कुठे आहे मामा? अरे कुठे आहेत मामा? आत्मापूरचे बाळमामा या पंढरी नगरीत आले. कुठे आहे? पाहिजे मला, एकदा बघायचे रे. अरे मामांना दाखवा मला. आणि त्याने रडत पळत धडपडत व्याकुळ होऊन म्हणावं, आया दुनियो गया एक शब्द खरा भावा, आया दुनियो गया एक शब्द खरा भावा, माझं मरण येण्या मला बाळ मागावा, मला बाळ मागावा, माझं मरण येण्या मला बाळ मागावा, माझं मरण येण्या मला बाळ मागावा, मला बाळ मागावा, मला बाळ मागावा. मामाने असा त्याचा कारण आहे का तर हुडी हात देत नाही. असा हात घेतला बाळमामाने कारण आहे का? बरं आहे का? बरं आहे का म्हणलं किती असं करतच म्हटलं बरं आहे बरं आहे असलं माझ्या बरं आहे का मामा? आणि म्हणजे राजा आज मामाच्या दरबारात काय झालं? आणि डसा लागला रडायला काय झालं म्हटलं का? म्हणजे मामा तुम्हाला माहित नाही का? तुम्हाला तर काय म्हणतात बाळू मामा तुम्ही तर जगाचे सावकार सावकार, बाळू मामा तुम्ही तर जगाचे सावकार, तुम्ही जगाचे सावकार आहे. तुम्हाला माहित नाही काय झालं म्हणे? अहो झालं काय? नाही काय नाही. डसा लागला मामाचं चरण धरले आणि मामाला सांगितलं मामा जर मला कळलं नसतं ना तुम्ही इथं आहे तर कदाचित माझं प्रेतच पाहायला मिळलं असतं. का? याच्या तर भागाच्या तीरावर लोक स्नान करता येतात, मी मात्र मरायला आलोय, मी मात्र माझा जीव सोडायला नाही. अरे पण काय झालं? काय झालं तुम्हाला माहित नाही? म्हणजे राजा सांग तरी. सांगायला चालू केलं असं असं झालं, कोर्टात केस चालू आहे, मग निकाल उद्याच आहे. आणि मग लगेच मारायचं काय करतो म्हणजे माझ्या बाजूला निकाल लागणार नाही का? पुढची पार्टी जरा मोठी आहे, माझं माग मुसला लागू देणार नाही. म्हणजे बायका पोरं रस्त्यावर मामा असलं जगण्यापेक्षा मेलेलं बरं घेऊ. आयुष्यभर माणूस धडपड करतो का? स्वाभिमानानं जगावं, ताटमानेनं जगावं. अहो पोटच्या पोरानं जरी चुकीचं वागलं तर माणूस 4 महिने घरातनं बाहेर निघत नाही. इथं तर स्वतः मी चुकलोय की काय करावं? लोकांना कोणतं तोंड दाखवावं? जर बायका पोरांसाठी केलं ते बायका पोरं रस्त्यावर आहे. माझ्याकडे पाहिलं की त्यांच्या डोळ्यात पाणी येतंय, त्यांना पाहिलं की माझ्या डोळ्यात पाणी येतंय. चौकात गेलं की लोक नावं ठेवतायत की लय मिरवत होता, आम्ही लय स्वाभिमानी आहे, आम्ही अभिमानी आहे, आम्ही केलं तर कष्ट
केस चालू आहे, खटला आमचं चालू आहे. बाबा तुम्ही सांगा मी काय करावं? माणसाला आणि गोळी बाबडी माणसं अशी असतात त्यांना असं वाटतं मेलं तरी चालेल पण स्वाभिमानानं जगायचं, स्वाभिमान नाही केला पाहिजे. पण मामा या स्वाभिमानाला ठेच लागली, जगून तरी काय उपयोग आहे? आणि पण राजा एवढं काय एवढं टेन्शन घ्यायचं मला मामा? आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला, आमच्यासारख्या सामान्य माणसाला स्वतःच्या इज्जतीपेक्षा काही प्रिय नसतं. स्वतःच्या पोटची पोरगी निघून गेली तर आम्ही गळफास लावणारी माणसं, स्वतःचा पोरगा चुकला तर त्याच्या पायी सरकारी माणसं, स्वतःच्या शेतातलं पीक उभे उभे पेटलं जीवाचं बरं वाईट करून घेणारा आम्ही, एवढी मोठी इज्जत गेली, आम्ही चुकायला कसं राहिलो मामा? आणि त्यात लोकांचं बोलणं नाही सण, नाही सण. लोकांचं कसं आहे माहिती का, स्वतःच ठेवायचं असलं कसं येते लोकांचं, म्हणजे आपलं म्हणजे गप्प राहिलं पाहिजे. लोकांचं त्याच्या आयुष्यात काय चाललंय, असं चाललंय तर आणि त्या गाडी घेतली, अहो काहीतरी काळं गोर कर ना, तुम्हाला काय करायचंय? नाही गाडी घेतली आता 4 चाकीला फिरतोय, बंगला धरलाय, बुलेटवर फिरतोय, काय काय करतोय, बहुतेक हप्त्यावर केले, हप्त्यावर खरं ना, कसं कसं ना केलंय ना, तुम्ही करा करा करा, बचत गटाच्या हप्त्यावर करा पण करा, लोकांना नाव ठेवू नका. आमची तरुण पोरं आहेत ना, आजकाल तरुण पोरं आमची लई अडवणी करते. का माहितीये का? लोकांच्या फक्त नावं ठेवल्यामुळे. पोरांना स्वाभिमानानं जगायला आवडतं. तुम्ही कधी बघा कुठलाच पोरगा बापाला मिठी मारत नाही का? बापाला मिठी प्रेमाची मारू नये, कर्तृत्वाची मारून दाखवायची. आपल्या बापानं म्हटलं पाहिजे बस माझ्या लेकानं मिळवून दाखवलं, याच्याकरता पोरगा दिवसाचं रात्र करतोय, याच्यात कामाला जा, इकडं कामाला जा, हे कर ते, जे जमेल ते करतोय. आणि काही ना काय पहिली गाडी त्याने स्वतःचा एमक्यू घेऊन दाखवली, बापानं हप्ता काढू द्या, हप्त्यावर असू द्या पण गाडी घेऊन दिली. मग आपण माय पेढा हातात घेतलं, कौतुक करायचं राजा अजून मोठा फार पुढं. पेढा हातात घेतला की घेतलं बाबा, तुमच्या पोरानं गाडी घेतली तर काय घेऊन घेऊन शाईनच घेतली, घेऊन घेऊन शाईनच घेतली. आमचं पोरगं बुलट आणायला, बुलट आणून देतो. मग ते लोकांच्या लेकरांना नावं ठेवायचे म्हणून पोरं एवढे पेटून उठले, जे नावं ठेवल बुलटच घेणार पण जे नावं ठेवल त्याच्यात चांगल्यात फटफट जमते जमते, हो जे नावं ठेवल त्याच्यात चांगलं फटफट 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 फटफट. का नावं ठेवलेलं सण होत? राजा तुमची बहीण म्हणून सांगते, नावं ठेवणाऱ्याला कधीच उलट नाही द्यायचं. शांतीत जमते, शांतीत क्रांती. एखादा नावं ठेवत असेल चुकून आपण 4 चाकी गाडी घेतली, त्याच्या समोर धुरण उडवत नाही जायचं बरं का सिस्टीमध्ये दादा. गाडी त्याच्या जवळ उभा करायची, गाडीचा दरवाजा उघडायचा. आपल्याला माहित असतं नावं ठेवणारा योच आहे, नावं ठेवणारा आपल्याला माहित असतं. फक्त म्हणायचं नाना तात्या चौकात जायचंय का? ते म्हणाल होय. मग नवीन गाडी आपली गाडी आपली बसा, तात्याला गाडी बसवायचं आणि एकच म्हणा तात्या लोक लय नावं ठेवत होती. तात्या नुसतं तिथं बसतं का नावं ठेवणार? इथं जर कोण तात्या असेल आपला त्या तात्याचा काही संबंध आणि एक करायचं, एक फुल सोडायची, फुल चांगलं तात्या गारटलं पाहिजे. बोलायला तर बच्चा पण एक म्हणत तात्या लोक लय नावं ठेवत होते. माझ्या बालमामानं लय ते भोगलंय, वाटलं नव्हतं एवढं मिळेल. पकड्यात आणणार आम्ही बालमामाला बंगल्यात आणलं. 2 चाकीसाठी लोक देत नव्हती, ह्याच्या त्याच्या हातपाया पडावं लागायचं. एखाद्याची चावी जरी दिली ना तर असले बोलायचे जणू की त्यांनी सगळं आभारच आपल्या हातात दिलंय. दुसऱ्याची गाडी जरी वापरायचं म्हटलं तर त्यांचं बोलणं सोसून घ्यावं लागतं. पत्र्याच्या घरातलं बंगल्यात आणलं आणि साध्या गाडीवर 4 चाकीत आज मामा फिरवते. ती मामाची कृपा आहे, कष्टाचं आणि कर्माचं फळ माझं
आपल्यासोबत एवढं लक्षात ठेवायचं. मला कोणी काय बोललं ना मला फरकच पडत नाही. नाही फरक पडत का? आपल्याला वाईट बोलतोय मामा जरा बघून घेतील की एका तर माझं वाईट केलं ना मी एकच म्हणते तू आणि मामा बघून घेते. तू माझ्या पाठीमागं वाईट बोलतो ना मामा पाहतील. तू चांगलं बोलतो ना तरी मामा पाहतील. म्हणून ज्याला बोलायचं ते बोलू द्या, फक्त तुम्ही मामांवर विश्वास ठेवा. आणि एकच म्हणायचं काय, किती बोलायचंय बोलू द्या मला, नाव ठेवायचंय ठेवू द्या मला, एवढ्या चाऱ्या चुगल्या करू नका मागना, एवढ्या चाऱ्या चुगल्या करू नका मागना. जेव्हा मी आदमापूरला जाईन तुमचं नाव माझ्या मामाला सांगीन. जेव्हा आदमापूरला जाईन तुमचं नाव माझ्या मामाला सांगीन. किती बोलायचंय बोलू द्या मला, नाव ठेवायचंय ठेवू द्या मला, एवढ्या चाऱ्या चुगल्या करू नका मागना, एवढ्या चाऱ्या चुगल्या करू नका मागना. जेव्हा आदमापूरला जाईन तुमचं नाव माझ्या बाळूमामाला सांगीन. जेव्हा आदमापूरला जाईन तुमचं नाव माझ्या मामाला सांगीन. किती कुणाला जे उचापती करायचं करू द्या, मामा आपल्यासोबत आहेत ना, मामा आपल्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. मग सांगितलं मामा हे बोलतायत ते बोलतायत, मामा म्हणजे का मी असताना मामा तुम्ही होता का एवढे दिवस, अरे पण तुम्हाला बोलवलंच नाही. आता शब्द देतो तुला, खरंच तुझ्या बाजूने काय व्हावं वाटत असेल तर आता सरळ पुढे बघून जा, पाठीमागं वळून पाहायचं नाही. निकाल लागेपर्यंत फक्त तोंड गप्प ठेवायचं नाही. मग काय करायचं मामा, काय भलतं बोलायचं का नाही बोलायचं? भलतं नाही बोलायचं, कारण अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या काय सांगोताळ त्यांना देव काय पावणार. म्हणून तुम्ही एकच करा, जय बाळूमामा जय बाळूमामा जय बाळूमामा म्हणत पुढे जायचं. ठीक आहे म्हणे. त्यानं तेच केलं आणि सांगितलं मामानं, राजा जय बाळूमामा जय बाळूमामा जय बाळूमामा म्हणत जा. जर फरक नाही पडला आणि जर काही झालं नाही, जर काही सुधारलं नाही, जर तुला वाटतं ते झालं नाही, तर हा बाळूमामा स्वतःचं नाव बदलून ठेवलं नाही, तूच जाच म्हणून. त्यानं त्याला लावलं तर बाळूमामा जय बाळूमामा जय बाळूमामा बाळूमामा म्हणत म्हणत गेला. दुसऱ्या दिवशी निकालाचा अगदी दिवस उजडला, कोर्टाची पायरी चढली, कोर्टात जाऊन बसला आणि निकाल लागायचं सगळं त्यांच्या बाजूने झालेलं आहे, फक्त निकालच लागायचा राहिला. त्याच्या मनामध्ये फक्त एक जय बाळूमामा जय बाळूमामा जय बाळूमामा जय बाळूमामा. आणि त्या क्षणी एकाएकी वकील साहेबांची आणि त्या जज साहेबाची मती फिरली. एका वकिलानं कुठला तरी वेगळाच पुरावा दाखवला आणि त्या ठिकाणी जज साहेबाला पटलून जज साहेबांनी एका क्षणात निकाल विरुद्ध पार्टीचं होतं ते याच्या बाजूने लावलं आणि सांगितलं तुमची जमीन तुमच्या ताब्यात आहे, तुमचंच आहे, सगळं तुमचं. म्हणून त्याच्या हातात कागदपत्रासकट सगळं दिलं. मग त्याच्या लक्षात आलं मामाची चांगली आहे. जय बाळूमामा जय बाळूमामा म्हणत परत आडवाणी पायात चप्पल घालावी का ते सुद्धा कळलं नाही. परत मामाच्या दरबारात गेला आणि मामांपुढे परत नतमस्तक झाला. मामांच्या चरणाला घट्ट मिठी मारली आणि मामांना फक्त एकदा पाहिलं. मामाने सांगितलं का रे राजा झालं का काम? मामा झालं का? पण मामा म्हणे असं तर होऊ देऊ नका का, ते झालं का? कारण आपलं कसं असतं कामापुरता मामाच्या दरबारापासून कामापुरता कसं आहे बघा तुम्ही, काम होईपर्यंतच मामा आठवते. का मावशी लेकरू नाही झालं मामाच्या दारात, लग्न नाही जमलं मामाच्या दारात, घर बांधायला दिलं नाही मामाच्या दारात, गाडी यायची
लक्षात ठेवा, कुणी पोरगी नाही दिलं तर शेवटी आपल्याला एकच पर्याय, काय? मामाचं नावानं सांगलं नाही, मामाच्या नावानं राहायचं. तर आता एकच पर्याय, मामाला दया माया आली, मामानं पोरगी दिली तर अगदी मागचं पोरगं म्हणताय नाही नाही नाही. आता मामा सुद्धा दिले, मामाला पण लय भावाला आहे. जर का उन्हाळ्यात मामा बोलवायचा, आंबो खायला ये, हे खायला, यंदा फोन नाही. आता गुड्डी लग्नाला नाही पण मामा बोलवत नाही. खरंय का नाही? हे मावशीला किती पटतंय ग. नाही नाही आता चान्स नाही. नाही पण तुम्ही म्हणता महाराज तरी पण मामा बोलवतो, पण जाऊन काय उपयोग नाही का? मामाचंच लग्न झालं नाही, आपलं काय करताय? हे सगळं आहे, पण कशामुळं तुम्ही विचार करा. मग ते मागाला मामाच्या दारात जावं का? अरे मामाच्या दारात मामाचा भक्त म्हणून गेला ना तर मामा चिंता कशी करतात. मामाने त्या लेकाच्या पाठीवरती थाप टाकावी, सांगा राजा संकट होतं तुझ्यावरती, फक्त हिताचे बाळू म्हटलं, संकट निवाराचं काम मी केलं, तुझी चिंता दूर केली. पण आई तुझी चिंता दूर करण्याकरता आधी माझं चिंतन कर, मग तुझी चिंता दूर होईल. तुमच्या जीवनातली चिंता नाहीशी करण्याकरता आधी मामाच्या दरबारात या, आधी मामांचं दर्शन घ्या, तरच चिंता दूर होणार आहे. तेच महाराज अभंगामध्ये सांगतात की एकदा का संतांचं दर्शन झालं, बाक्याला उजाळा आला की चिंता मरून गेली म्हणूनच समजा. उत्साह होणार आहे. पद्मनाभ जोडला. आता तुम्ही बाळांनो मला इथं दर्शन अर्थातच देव आपल्याशी जोडला जाणार आहे. एकदा का बाळांच्या समुखीत आला, तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन होते, मुळे महाराजांचं दर्शन होतं, रखुमाईचं दर्शन होते, अर्थात बाळांना सुद्धा दर्शन होते की मामाची किमया आहे, मामाची ताकद आहे. मामाच्या दरबारात गेलेला माणूस कधी रिकाम्या हाताने येत नाही. आज एवढी माणसं मामाच्या दारात येतात, काहीतरी मामानं कोणाच तरी चांगलं केलं असेल. म्हणजे कुणाचं म्हणण्यापेक्षा मामानं सगळ्याचं चांगलं केलं बरं का. महाराजा सकट मामाने सगळ्याचं चांगलं केलं. पण आपण कसं आहे, लय देव केले त्यामुळे चांगलं केलंय कुणी हे आपल्याला कळलं. एकदा पावला तर विठोबा, नाही तर आपलं कसं आहे, एकदा पावला तर विठोबा, नाही तर मसोबा. आपल्याला जवळच आहे, पावला तर विठोबा, नाही तर मसोबा, नाही तर आडोबा. आपलं देव काय संपलंच नाही. 33 कोटी देव केलेत आपण. मग मामाने चांगलं केलंय का, पांडुरंगाने चांगलं केलंय का, कुणी चांगलं केलंय कधी कळायचं? म्हणजे एक करा एक धरीला चित्ती, आम्ही रखुमाई
वशिष्ठाचे संतांच्या मुखात असणारं भगवंताचं भजन आपल्याला घडतं. कसं? जे त्यांना घडलं ते आपण घडून घेऊया. सर्वांनी हाताने टाळी मुखानं विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा पांडुरंगाचं भजन केलं तसं मामांचं सुद्धा का? कारण संत काय करतात बघा, संत या हृदयात असणारा भगवंत इथंच आहे, पण तो दाखवून देण्याचं काम संत करतात. कारण संतांना माहित आहे देव कुठे आहे, चराचरात विठ्ठल जळी स्थायी भरला आणि त्या ठाम आहे उरला, सगळीकडे देव आहे, सगळीकडचा देव दाखवण्याचं काम संत करतात. तर संतांचं एकदा मोठ्यानं प्रेमानं सगळ्यांना भजन करायचं. बालगोमाचं सर्वांनी हात उंच घ्या, सर्वांना गोड भजन करायचे. मामांना याद वाटेल आपल्या कीर्तनात, मामांना आनंद वाटेल. प्रसाद शिजतोय तिकडं, मामांचं हे भजन प्रसादात उतरलं पाहिजे. प्रसाद दररोज लागतो त्याच्यापेक्षा गोड लागला पाहिजे. एवढं प्रेमानं सगळ्यांना आनंद वाटतो. ह्यात सगळ्यांनी तुम्ही म्हणताल महाराज तुम्हाला दिसत नाही तर तुम्ही पाहत नाही तर काय का लोकांचे हात खालचे म्हणून बरं का. सगळ्यांनी हात उंच असणारे हो, सगळ्यांनी गोड भजन करायचं आनंदाने प्रेमाने. असं घ्यावरती दुःख दे की मामाच्या नावाने दुखलं म्हणून काय झालं की हात वर करून गोड भजन करायचंय. गोड कारण मामांचं भजन केलं कसं आहे, लय गोड आहे मामांचं भजन. मामांचं भजन एवढं गोड आहे की ते एकदा चव लागली ना बघा, एकदा गुलाबजामुन खाऊ वाटला की अजून खाऊ वाटतं. तसं मामांचं भजन आहे, लय गोड आहे, लय गोड. चहापेक्षा मधापेक्षा गोड मामांचं भजन आहे. जावायला दिलेल्या धोट्यापेक्षा मामांचं भजन गोड आहे. जावायला दिलेल्या अंगठीपेक्षा सुद्धा मामांचं भजन गोड आहे. सोन्या नाण्यापेक्षा सुद्धा मामांचं भजन गोड आहे. महाराजाच्या वाणीपेक्षा सुद्धा महाराज बाळमामाचं भजन गोड आहे. पूर्णाच्या पोळीपेक्षा सुद्धा मामांचं भजन. असा आवाज पाहिजे होता म्हणून विचारत होते बरं का. लग्नातल्या जेवणापेक्षा सुद्धा मामाचं नाव, जीवाच्या देहाच्या जीवापेक्षा सुद्धा जास्त मामाचं नाव गोड आहे. अन्नाच्या चवीपेक्षा सुद्धा मामाचं नाव, कारण मामाचं नाव अमृतापेक्षा सुद्धा जास्त गोड आहे. काय तुम्ही हात वर केले होते होय, तुम्ही लक्षातच नाही. आहो माझं चाललंय की हात वर नाही आता ठरलं पाहिजे सगळ्यांनी हात वर. नाही माझं ध्यानातच नाही हात वर केलेलं. ते मला वाटलं मी निवडणुकीला उभं राहिले, तुम्ही म्हणता हाय आम्ही चालू द्या.
वाचायचा नाग. ज्ञानेश्वरी जशी वाचेल तसं डोलायचा. नाग डोलायचा. इथं माणसाला कळत नाही ज्ञानेश्वरी वाचलेली. ज्ञानेश्वरी कळते का? ज्ञानेश्वरी ऐका. ही ज्ञानेश्वरी काय सांगते हे जर कळत नसलं तर ही ज्ञानेश्वरी काय सांगते एवढं कळून घ्या. कारण ती ज्ञानेश्वरी सांगते तीच ही ज्ञानेश्वरी सांगण्याचा प्रयत्न करते बरं. पण लोकांचं ह्या ज्ञानेश्वरीवर काही लक्ष नाही. प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी असते. तुम्हाला वाटतं ज्ञानेश्वरी घरात असावी तर घेऊन जा. मी नाही ज्ञानेश्वरी हो ज्ञानेश्वरी जरा असावी. कारण वाचाल तर वाचाल. ज्ञानोबराची एक ओवी महत्वाची आहे. बाळूमामाने ज्ञानेश्वरी वाचली. शंकर महाराजांना ज्ञानेश्वरी वाचली. 17